माजलगाव नगर परिषद 2025 निवडणूक याची रणधुमाळी चालू आहे. अक्षरशः थंडीच्या वातावरणामध्ये देखील पूर्ण वातावरण जे आहे ते तापलेलं आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये आहे. प्रभाग क्रमांकच्या 2च्या उमेदवार रत्नमाला राकेश साळवे यांच्याशी बातचीत करण्यासाठी खास मुलाखत घेण्यासाठी त्यांची P7 न्यूज या माध्यमातून त्यांच्याशी बातचीत करून वार्डातील प्रश्न किंवा ते काय विकास करणार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई नमस्कार, तुमचं P न्यूज चॅनलमध्ये काय सांगाल? आज तुम्ही प्रभाग क्रमांक 2 मधून गटातून उभा आहात, तर कुठले विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही ही निवडणूक लढवत आहात? काय सांगाल याबद्दल? नमस्कार, मी रत्नमाला राकेश साळवे. मी प्रभाग क्रमांक 2 मधून अनुसूचित जाती महिला मधून उभी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उभी आहे. माननीय प्रकाशदादा सोळंके यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उभं केलं आहे. मी त्यांच्या पक्षाचे तिकीट दिले आहे. मी त्यांचा विश्वास सार्थ करणार आहे. केंद्र व महाराष्ट्रात आमदार आदरणीय दादा यांच्या महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे मी सर्व प्रलंबित प्रश्न सोडवणार आहे. मी केंद्रातून आणि महाराष्ट्र सरकारकडून विविध विकास कामे करण्यासाठी निधी प्राप्त करून घेऊ इच्छिते. निश्चितच आता एकंदरीत प्रचाराची जी आहे रणधुमाळी सुरू आहे. काय किती आपल्या फेऱ्या झाल्यात, कसा प्रतिसाद येतोय, काय सांगाल याबद्दल? तुम्ही वार्डात तुम्ही जे फिरलात, आता महिलाचा कसा प्रतिसाद येईल तुम्हाला? आम्हाला महिलांचा प्रतिसाद खूप छान मिळाला आहे आणि सगळ्यांनीच आम्हाला प्रतिसाद दिला आहे. एकंदरीत जी आपली प्रचार यंत्रणा आहे आता ती कशा प्रकारे कामाला लागत आहे? जे आता तुमचे राकेश साळवे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं काम कसं आहे, काय त्याबद्दल काय सांगा तुम्ही वार्डामध्ये आतापर्यंत? त्यांनी कोणतं पद नसताना आधीच समाजात खूप छान कार्य केलेलं आहे. नाल्यांचं, रस्त्यांचे ह्याचे त्यांनी गोरगरिबांचे प्रश्न सोडवलेले आहेत. आणि आता त्यांना पद मिळाल्यानंतरही त्यांनी म्हणजे ते काम करण्याची त्यांना इच्छा आहे आणि करणार पण आहेत ते. निश्चितच 50% जे आरक्षण सरकारने दिलेलं आहे, आज ते असं म्हणजे आमच्या नजरेसमोर की तुम्ही स्वतः येऊन मुलाखत द्यायलात, त्यामुळे ते निश्चितच म्हणजे ही चांगली बाब आहे. असे असताना बी आता पुढची जी दिशा आहे समजा तुमची निवडणूक आता काही जवळ आलेली आहे, त्या अनुषंगाने आणि प्रचार यंत्रणेला तुम्ही जोर कसा देता आणि कुठल्या मूलभूत सुविधावर तुम्ही नागरिकाचे प्रश्न सोडता, जे प्रलंबित प्रश्न आहेत? आम्ही प्रत्येक गल्लीमध्ये फिरलो. काहींच्या म्हणजे दारामध्ये अंधार होता, नाल्यांची अशी घाण होती. मग त्या महिलांना आम्हाला म्हणलं की आमचा अगोदर ह्यांनी कोणीच विकास केलेला नाही. मग आम्ही त्यांना म्हणू की आमच्यावर एकदा विश्वास ठेवून पहा, आम्ही तुमचे काम पूर्ण करूया आणि जे तुमचे प्रश्न असतील ते आमच्यापाशी मांडा. तुम्ही नाही केल्यानंतर आम्हाला पुन्हा तुम्ही साथ देऊ नका, पण एकदा विश्वास ठेवून पहा, असं आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला महिलांसोबत. निश्चितच. आणि मला सांगा आता येणाऱ्या 2 डिसेंबरला मतदान आहे. जे आपले तुमचे मतदार आहात त्यांना तुम्ही काय आवाहन करणार? हे तुमचे गोरगरिबांचे प्रश्न सोडवणे, लाईटीचं, रस्त्यांचं, नाल्यांचे, तुमचे काही वैयक्तिक असतील प्रश्न ते आम्ही सोडवायचा प्रयत्न करू. पण आता हे आव्हान तुम्ही काय करणार? 2 डिसेंबरला मतदानासाठी काय आव्हान करणार? म्हणजे तुम्हाला प्रचंड मताने निवडून देण्यासाठी काय आव्हान करणार? नगर अध्यक्ष पदांचे अधिकृत उमेदवार मेहरुबी खलील पटेल आतार आणि प्रभाग 2 क्रमांकाचे तुम्ही स्वतः समजा मी स्वतः रत्नमाला राकेश साळवे आणि शेख इम्रान शेख बशीर यांनी आम्ही हे मिळून त्यांचे कार्य. मग तुम्हाला ते प्रचंड मताने निवडून द्यायचं असं आव्हान करणार का तुम्ही? तुम्हाला असं म्हणायचं का? नाही, या मतदारांनी तुम्हाला प्रचंड मताने निवडून द्यावं तुम्हाला असे आव्हान करणार का मला तुम्ही? हो, तशी मतदाराला विनंती करणार का? करणार, विनंती करत. ह्या होत्या प्रभाग क्रमांकच्या 2च्या रत्नमालाताई राकेश साळवे. त्यांच्याशी आपण बातचीत केली आहे आणि त्यांनी सर्व विकासाचे जे मुद्दे आहेत ते विकास सर्वांगीण विकास करू अशी त्यांनी या ठिकाणी म्हणजे शब्द दिलेला आहे. प्रभागामध्ये एकंदरीत प्रचारामध्ये त्यांचा खूप म्हणजे प्रचार यंत्रणा कामाला लागलेली आहे. प्रचार यंत्रणेमध्ये फार मोठी मुसंडी मारली आहे आणि येणाऱ्या 2 डिसेंबरला मतदान आहे. तर निश्चितच असा म्हणजे जनतेचा कौल आहे की त्या 100% निवडून येत्या. कॅमेरामॅन वाजेदसह मी बाळासाहेब आडागळे, PMCM न्यूज मराठी. प्रभाग क्रमांक 2 मध्ये आहे.
माजलगाव नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती आता म्हणजे प्रचंड वेगाला आलेली आहे. एकंदरीत प्रचाराचा जोर असा सुरू आहे. काही माझ्यासोबत इथले मंडळी आहेत, जे मतदार आहेत, त्यांच्याकडून त्यांच्या समस्या असतील वार्डातील किंवा ते येणाऱ्या ह्याच्यामध्ये कोणाला पसंती देणार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, P7 मध्ये तुमचं सहज स्वागत. आपलं नाव? असद काझी. प्रभाग 2 मध्ये राकेश साळवे सारखा उमेदवार पहिल्यांदा आम्हाला भेटला आहे. चांगला काम करणारा माणूस आहे. हे नगरसेवक कोणतंही पद नसताना त्यांनी वार्डासाठी 5-10 वर्षापासून हे समाजकार्य सर्व जाती धर्माला सोबत घेऊन हे राकेश साळवे काम करीत आहे. मला वाटतो की एकदा यांना संधी द्यावी आणि आम्ही पूर्ण ताकदीने मुस्लिम समाज असो, दलित समाज असो, 18 पगड जात हे राकेश दादा साळवे सोबत आहे आणि त्यांच्या सोबत आम्ही काम करणार आहे आणि ते 100% निवडून येणार आहे. काय प्रभागामधले काय असे प्रश्न आहेत जे मूलभूत सुविधाविषयी की जे प्रलंबित आहेत ते त्यांच्याकडून तुम्ही काय मागणी करता? समजा आमची अपेक्षा एवढीच आहे, त्यांनी रस्ते, पददिवे, जे नालेचे जे थोडेफार काम राहिलेले त्यांनी करून घ्यावे. बाकी तर त्यांनी व्यवस्थित सगळं अगोदरच काम करून घेतलेलं आहे. बिगर नगरसेवक असताना त्यांनी स्वतःच्या पैशातून हे काम केलेले आहे. बाकीचे लोकाला झटून, नेत्याला सांगून इकडं तिकडं हे करून त्यांनी काम केलेले आहे. वार्डासाठी त्यांनी भरपूर मदत वार्डाच्या लोकांसाठी केलेली आहे. कारण की प्रभाग 2 हा गोरगरिबाचा वार्ड आहे. इथं दलित मुस्लिम लोक राहतात. कष्टकरी समाजाचा एक हे लोकांनी विनाकारण ह्या प्रभाग 2 ला बदनाम केलेला आहे. इथं लोक दानगे जे उभा आहे हे पैशावर, यांना असं वाटतं की प्रभाग 2 मध्ये पैसे दिले तर माणूस निवडून येईल. पण प्रभाग 2 ची जनता हे लोकांना दाखविणार आहे की पैशावर आम्ही विकणार नाही. आम्हाला काम पाहिजे. राकेश दादा साळवे सारखा एक माणूस पाहिजे आणि आम्ही 100% मुस्लिम समाज पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि पूर्ण ताकदीने आम्ही काम करू. निश्चितच हे होते काळजी सर म्हणून, त्यांच्याशी बातचीत केली. बरं, तुम्ही काय सांगणार याबद्दल? काय सांगणार? मी सांगणार की राकेश दादा साळवे हे जे युवा पिढी आहे त्यांचे समजा जे दवाखान्याची कामं असतील, समजा शैक्षणिक काही गरजा असतील, अशा वेळी रात्री अवरात्री धावून येतात. अच्छा, म्हणजे त्यांचे सामाजिक कार्यात अग्रेसर असतात ते. अडी अडचणीच्या टायमाला कुठल्याही कोणत्या कामाला, आर्थिक परिस्थिती असो, कोणतं दवाखान्याचं असो, की प्रत्येक म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींना आम्ही त्यांना फोन करतो, त्यावेळेस ते अग्रेसरच असतात 24 तास म्हणजे नगरसेवक म्हणून तुम्ही त्यांना पसंती दिलेली आहे. आमची 100% पसंती आहे त्यांना नगरसेवक. काय सांगाल, काय बोला? तेच ते बोलले. तेच राकेश दादा साळवे कुठल्या पदावर नसताना त्यांनी भरपूर वार्डासाठी काम केलेले आहेत. आर्थिक मदत दवाखान्याची असो, पाण्याची असो, लाईटीची असो, नाल्याची असो, आणि असे जो वार्ड क्रमांक 2 ची जनता म्हणते, समजायचीच इच्छा आहे, मुस्लिम असो, दलित असो, 18 पगड जात असो, त्यांची पूर्णची इच्छा आहे की त्यांना निवडून द्यावा. निश्चितच प्रभाग क्रमांक 2 मध्ये आहे. आपण पाहू शकता वार्ड क्रमांक 2 मध्ये मी आलेलो प्रभागामध्ये, आणि एकंदरीत परिस्थिती जी पाहिली आपण तर सर्व राकेश साळवे जे रत्नमाला त्यांच्या मिसेस आहेत त्यांना पसंती देत आहेत. येणाऱ्या काळामध्ये ते मूलभूत सुविधा जे आहेत त्या पुरवणार असे त्यांच्याकडून बी बोलले जात आहे. असे अनेक जे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत ते बी पूर्ण करतील असे त्यांचं म्हणणं आहे. आजी, काय चाललंय? आता निवडणुका लागलेल्या आहेत. एकंदरीत रत्नमाला, राकेश साळवे आणि त्या सगळं 3 आणि उमेदवार तुमच्या वार्डामध्ये आहेत. काय एकंदरीत तुम्ही कुणाला मतदान करणार? राकेश साळवे. राकेश साळवे का? ते आमचं काम करतो निघताले इथं. अच्छा, म्हणजे तुम्ही राकेश साळवे यांना नगरसेवक करून तुमच्या कामासाठी तुम्ही ठेवणार. म्हणजे राकेश साळवे जी तुमची जी आहे सेवा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की एकदम श्रावण बाळासारखी करतोय म्हणून? हो हो. काय आजी, काय बोलता? निवडणुका चालू आहेत सध्याला, निवडणुकीचं वातावरण आहे. प्रभाग क्रमांक 2 आहे हा, यामध्ये 4 उमेदवार आहेत. यापैकी कुणाला तुम्ही निवडून देणार? समजा कुणाला पसंत आहे तुमची? राकेश साळवे. राकेश साळवे. निश्चितच वार्डामध्ये जो तो व्यक्ती आहे राकेश दादा साळवे, ज्या उमेदवार रत्नमाला साळवे यांच्या म्हणजे पती आहेत, त्यांना एकंदरीत पसंती मिळत आहे. आणि निश्चितच प्रचार असू किंवा कुठली यंत्रणा असू, त्यामध्ये राकेश साळवे हे नाव नक्कीच अग्रेसर आहे आणि नक्कीच पुढे आहे.
कॅमेरामॅन वाजेसह बाळासाहेब, P7 न्यूज, माजलगाव, बीड. वार्ड क्रमांक 2 मध्ये आहे. इथे माझ्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की ते कुठल्या उमेदवाराला पसंती देणार आहेत, काय त्यांच्या प्रलंबित प्रश्न आहेत, काय मूलभूत सुविधा आहेत, जेणेकरून ते त्यांचा जे नगरसेवक आहे त्यांना पसंती देणार आहेत, त्यांना निवडून देणार आहेत. मला सांगा, तुमचं नाव काय? माझं नाव सिंधुबाई चित्रवत प्रधान. अच्छा, तुमच्या वार्डामध्ये निवडणूक चालू आहे. तुमच्या प्रभागामध्ये 4 उमेदवार आहेत एकूण. तर काय तुमची पसंती पहिली कुणाला राहील? हे राकेश साहेब. राकेश साळवे. अच्छा, राकेश साळवे यांना तुमची पसंती आहे. नगरसेवक म्हणून ते असतील. निवडून आले तर काम करते का ते? करतेत. बरं. त्याने अगोदर काय काय कामं केलेत? केलेत नाही रोडचे. रोडचे नाल्याचे काम केलेत ना. रोडचे नाल्याचे काम केलेत. बरं, आणि काय तुम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून किती निवडून आल्यानंतर सांगा? निवडून आल्यावर अपेक्षा हेच आमच्या नळाची याचे नळ बंद पडलेले चालू करते. नाल्या तर या अगोदर जे नगरसेवक होते त्यांनी काय कार्य केलेलं आहे का नाही? पाहिजे तेवढं प्रमाणात काम केलेलं आहे त्यामुळे का नाही? नाही केलं म्हणून तर आम्ही राकेशला पुढे केलं. काय सांगाल याबद्दल? कुणाला तुम्ही नगरसेवक म्हणून पाहता? राकेश भाईला. बरोबर. एकंदरीत रत्नमाळा राकेश साळवे यांना या वार्डामध्ये मी आल्यानंतर पाहतो की पसंती जी आहे ते या वार्डातून त्यांना वाढता प्रतिसाद आणि पसंती मिळत आहे. काही ज्या महिलांशी मी बातचीत केली आहे त्यांच्या म्हणजे ह्यातून आले की रत्नमाला राकेश साळवे यांना त्यांनी पसंती दिली आहे. माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी पेटलेली आहे. एकंदरीत नगर अध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार मैदानात आहेत. 26 नगरसेवकापैकी 146 उमेदवार हे रिंगणात आहेत. सध्याला वार्ड क्रमांक 2 या ठिकाणी आहे. आपण 2 वार्ड क्रमांक मध्ये मतदाराविषयी त्यांची भावना जाणून घेऊया की काय एकंदरीत परिस्थिती आहे, काय कुणाला पसंती आहे ते जाणून घेण्यासाठी वार्ड क्रमांक 2 मध्ये आलेलो आहे. निश्चितच माझ्यासमोर काही महिला आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊन या आपण. काय सांगाल? वार्ड क्रमांक 2 मध्ये आहे मी सध्याला. तुम्ही राहित आहात. सध्याला एकंदरीत निवडणूक लागलेली आहे. परिस्थिती कशी आहे म्हणजे निवडणुकीची? तुम्ही उमेदवार म्हणून तुमच्या वार्डामध्ये 4 एकूण उमेदवार आहेत, तर कुणाला तुम्ही म्हणजे निवडून देणार? आम्हाला रत्नमाला राकेश साळवे. रत्नमाला नगर परिषदेच्या निवडणुकाच्या पूर्ण रणधुमाळी सुरू आहे. एकंदरीत प्रभाग क्रमांक 2 या ठिकाणी आहोत. नागरिकाच्या काय मूलभूत सुविधा आहेत किंवा त्यांच्या काय अडचणी आहेत त्या जाणून घेण्यासाठी, कुठल्या नगरसेवकाला पसंती आहे त्यांच्या ह्या जाणून घेण्यासाठी वार्डामध्ये आहोत. आज गलीमध्ये इथं एक किराणा दुकान आहे, समीर किराणा म्हणून, त्यांच्याशी काही बातचीत करणार आहोत. कॅमेरामॅनला विनंती थोडीशी तुम्ही जवळ या. नमस्कार दादा. P7 न्यूज मराठीमधून आलेलो आहोत. एकंदरीत तुमच्या माजलगाव नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे. तुमच्या प्रभागामध्ये 4 उमेदवार आहेत, तर काय तुमची पसंती कुणाला उमेदवार राहील काय सांगा त्यावर? सध्या राकेश साळवे. सध्या राकेश साळवे आहेत. बरं, काय एकंदरीत राकेश साळवे आहे, राकेश साळवे का, काय त्यांनी कामं केलेली आहेत, काय त्याबद्दल काय सांगा? निविवा आहे, अच्छा, यासाठी त्यांना एक संधी द्यायची आणि अशी अपेक्षा आहे की ते पूर्ण काम वार्डातलं करतील. बरं, याच्या अगोदर काय त्यांनी सामाजिक कार्य वगैरे कधी आडी अडचणीला धावून वगैरे काय आलेले काय आहेत का? तिघं भाऊ पण येतात, प्रत्येकाच्या कार्यक्रम वगैरे येतात, तिघं पण भाऊ आहेत. बरं, काय वाटतं तुम्हाला, समजा तिचं निवडून आले, तुम्हाला आवश्यक जे मूलभूत सुविधा आहेत तर काय तुमच्या असे काय अडचणी आहेत, समजा प्रलंबित प्रश्न असतील, समजा नाल्या, रस्ते, पाणी, शादी खाना म्हणा, तर कुठल्या ह्याच्यासाठी त्यांची संग मागणी करतात? कारण की हेच आपलं जे नगरसेवकाकडे काम आहे त्यांच्याकडे तीच मागणी करू आणि ते 100% करणार आहे आणि करतील. आपलं नाव? असं मोगरेकर. हे होते असं मोगरेकर म्हणून, अशोकनगर या भागामधले ते रहिवासी आहेत. त्यांच्याशी बातचीत केली P7 च्या माध्यमातून. एकंदरीत जी पसंती आहे या वार्डातून, तर राकेश साळवे त्यांच्या पत्नी रत्नमाला साळवे या उमेदवारी उभा आहेत, घड्याळ या उमेदवारीवर.
कॅमेरामॅन वाजेसह बाळासाहेब दोघे चालू. माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. एकंदरीत आपल्या वार्ड क्रमांक 2 मध्ये 4 उमेदवार आहेत अनुसूचित जातीमधून. काय कुणाला पसंती असणार? आमच्या गल्लीमध्ये राजू साळे म्हणून नाही, नवीन चेहरा आहे ती, चर्चा बहुतेक चांगली आहे, बोलायची ही ती वार्ड नंबर 2 मध्ये. वार्ड क्रमांक 2 हो. बरं, काय ह्या अगोदर त्यांनी काय कामं वगैरे काय केलेत का सामाजिक कार्य असं काय? सामाजिक कार्य केलेलं आहे तरी सगळ्यासोबत. तर आमच्या गल्लीमधला आहे ती माणूस, नवनिर्वात चेहरा म्हणून. बरं, काय आणि त्यांच्याकडून जर ते निवडून आले, काय म्हणजे कुठल्या मूलभूत सुविधाला तुम्ही प्राधान्य देता त्यांना, हे काम करा वगैरे काय म्हणजे? कामासाठी काय आता ती जे म्हणले ते काम करते ते आमचं, असं काही नाही म्हणून. लहान होते तेव्हापासूनच ते आमच्या सोबतच आहे, एका गल्लीमध्ये राहणार आहे आम्ही. म्हणजे 18 पगड जातीसोबत ते आहेत समजायचं. आहे, काय अडचण नाही तशी. आपलं नाव? माझं नसीर पठाण. हो. वार्डाच्या परिसरात आहोत. वार्ड क्रमांक 2 या ठिकाणी आहेत. एक मिनिट काका. काय सांगाल, तुमच्या वार्डाची निवडणूक लागलेली आहे. एकंदरीत 4 उमेदवार तुमच्या वार्डामध्ये आहेत. काय कुणाला पसंती असेल? तुम्ही मतदान म्हणून, नगरसेवक म्हणून तुम्ही जे पुढचा आहे कुणाला म्हणून तुम्ही पाहणार ते? आमचे निर्णय म्हणजे राकेशदादा साळवेचे. साळवेचे. बरं, काय म्हणजे त्यांनी याच्या अगोदर कुठले सामाजिक कार्य वगैरे केलेलं आहे का? लय काम केलं त्यांना, चांगलं काम केलं. सुख दुःखाला सगळे काम केले त्यांनी. काम केलं. आडा अडचणीला कोणत्याही रात्र काय तुम्ही काय सांगाल दादा? आता आमच्यासाठी वेळोवेळी मदत करतात. लहानपणापासून जसा आमचा जन्म झाला तेव्हापासून मदत केली. एकंदरीत प्रत्येक ठिकाणी आम्ही पोहोचल्यानंतर पाहत आहोत इथं की राकेशदादा साळवे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचे नाव या ठिकाणी आघाडीवर येत आहे आणि निश्चितच प्रचारामध्ये त्यांची फार मुसंडी मारलेली आहे. त्यामुळे निश्चित त्यांचा विजय हा मानला जातोय. प्रभाग क्रमांकातील 2 मधील काही नागरिक आहेत माझ्यासोबत. त्यांना जाणून घेऊन या की त्यांच्या वार्डामधून कुणाला पसंती आहे आणि काय आहे. काय सांगाल तुम्ही? निवडणूक सध्याला लागलेली आहे. तब्बल 9 वर्षाचा वेटिंग झाली. 5 वर्षानंतर 4 वर्षे म्हणजे प्रशासक लागलेलं होतं. त्यानंतरची आहेत आता निवडणूक लागली नगरपालिकाची. तुमच्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती महिलाला राखीव आहे आणि 4 उमेदवार आहेत. त्यापैकी तुम्हाला काय कुणाला पसंती तुमची त्यावर? राकेश साळे. राकेश साळवे. हो. बरं, राकेश साळवेच का? राकेश साळे काम करतो, सगळं बघतो, गरीबाला ह्याला दवाखाना हे ते करतो म्हणून. बरं, आता राकेश साळवे यांनी यापूर्वी काय कार्य केलेले आहेत का? म्हणून हा तर कार्य केलेले. कार्य वगैरे हो, काय सांगाल? अडचणी सगळ्याला साथ देते. हॉस्पिटलचा काय इश्यू असला, रस्त्याचे काय काम असले किंवा दुसऱ्या काय नालीचं गटारचं काय काम असलं, आम्ही कधीही कॉल करा की अवेलेबल असेल. 24 घंटे रात्री कधी फोन करा, काही करा, कधीही काही जरी अडचण आली की आम्ही त्यांना कॉल करतात आणि ते येतात पण लगेच. म्हणजे कुठल्याही कामाला धावून येणार व्यक्ती म्हणायची. लगेच येतात. काय सांगाल बाबा तुम्ही ह्याविषयी? बेस्ट मस्त काम करते. काय कोण नाव त्यांचं? राकेश साळे. राकेश दादा. अच्छा. राकेश दादा तुम्ही मतदान करून प्रचंड मत निवडून देणार. बरोबर. काय तुम्ही सांगणार याबद्दल? साळेलाच मतदान करून मताने निवडून आणून देणार. एकंदरीत प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्व मतदारांनी मला वाटतं असं ठरवलंय की राकेश साळवे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनाच निवडून देऊन प्रचंड मतांनी ते फिक्स शिक्कामोर्तब आज तुम्ही विजयाचा केलेला असल्यासारखा आहे.